तुम्ही कधी अशी कुरडई खाल्ली का जी बाजारातल्या कुरडईपेक्षा 10 पट जास्त कुरकुरीत, पांढरी पांढरी शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारी असते? आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या चिकातून बनवलेली पारंपरिक कुरडई, अशी की एकदा बनवली तर वर्षभर बाजारात ती कुरडई घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेप बाय स्टेप खूप महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमध्ये मी एकदम परफेक्ट मेजरमेंट सोबत ही कुरडई इथे सांगणार आहे आणि मेन म्हणजे चीक काढून या गव्हाची आपण कुरडई करणार आहोत. नमस्कार, शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत उन्हाळ्यातील स्पेशल गव्हाच्या चिकाची कुरडई. ही कुरडई थोडी वेळखाऊ असते, पण जर तुम्ही योग्य पद्धतीने केलीत ना, रिझल्ट एकदम परफेक्ट मिळतो. तर आज आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गव्हाच्या कुरडई करणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो गहू घेतले आहे. हे लोकवान गहू आहे. तुम्ही कोणताही गहू वापरू शकता, पण लोकवान गव्हाचा जो चीक निघतो तो खूप मोठ्या प्रमाणात येतो. तर हे गहू आता सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचे आहे. हे स्टेप नंबर 1 आहे. गहू भिजवण्याची स्टेप नंबर 1. गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि 3 दिवस मस्त याला पाण्यात भिजत ठेवायचे आहे. पण दररोज पाणी आपल्याला याचे बदलायचे आहे. खूप महत्वाचे आहे, नाहीतर या गव्हाला वास येतो. हे पहा, दुसरा दिवस आहे. मी दुसऱ्या दिवशी या गव्हाचे पाणी बदलत आहे. पाणी बदलायचं आणि लगेच दुसरं पाणी टाकून झाकून लगेच तसंच ठेवून द्यायचं. आता हा तिसरा दिवस. हे पहा, तिसऱ्या दिवशी सुद्धा मी सेम तशीच प्रोसेस केलेली आहे. गव्हाचे पाणी काढायचं आहे आणि झाकून ठेवायचे. तिसऱ्या दिवशी तुम्ही इथे पाहू शकता, या गव्हातून जो चीक आहे, हे पहा, अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी आपला हा चीक बाहेर पडतो. पूर्ण 3 दिवस आपल्याला हे गहू पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. पूर्ण 3 दिवस 3 रात्र आपण हे गहू पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. परत एकदा आपण याचे पाणी बदलायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण 1 रात्र भिजत ठेवायची. 3 रात्र आपण इथे भिजवले. आता सकाळी चौथा दिवस. हे पहा, चौथ्या दिवशी मी आता याच्यातले सर्व पाणी काढून टाकणार आहे. हलक्या हातानेच आपण हे गहू धुवायचे आहे, कारण 3 दिवस आपले गहू छान भिजले गेलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही जोरात केलात तर याचा जो चीक आहे तो बाहेर निघतो. आता याच्यातले सर्व पाणी काढून आपण एका चाळणीमध्ये हे पाणी निथळायला ठेवायचे. एक गहू तुम्ही असा दाबून पाहू शकता. पहा, याचा जो चीक आहे तो किती छान बाहेर निघत आहे. आता हे चीक करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर सर्वात आधी आपण इथे भांडे घ्यायचे आहे. काय काय भांडे लागणार आहे? इथे एक पातेलं घेतलं. पातेल्याला मी एक टॉवेल गुंडाळलेला आहे. एक कॉटनचा कपडा तुम्ही गुंडाळू शकता. त्यानंतर चाळणी आहे, थोडेसे तेल आहे. आपण ज्या ज्या वस्तूला चीक काढणार आहोत त्या वस्तूला आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण जे चीक आहे काढायचा आहे तो याला चिटकणार नाही. तेल जास्त लावू नका. ब्रशच्या साह्याने किंवा टिश्यू पेपरच्या साह्याने तुम्ही तेल इथे वापरू शकता आणि सर्व साहित्याला तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे. आता ही आपली स्टेप 2 चालू आहे, चीक काढण्याची पद्धत. 3 दिवस आपण गहू मस्त भिजत ठेवले होते पाण्यामध्ये. आता आपण तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण हे गव्हाचे चीक काढूया. आणि इथे आपण चीक काढत आहे आणि सर्व भांड्याला आपण तेल लावून घेत आहोत. आता थोडे थोडे करत आपण याच्यामध्ये गहू टाकणार आहोत या मिक्सरच्या जारमध्ये. हे पहा, थोडे थोडे करत चमच्याच्या सहाय्याने आपण हे गहू जे आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि थोडे पाणी टाकून, एकदम जास्त पण बारीक करू नका. मी इथे 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी आपल्याला इथे ऍड करायचं आहे आणि आता हे आपण फिरवून घेऊया. एकदम जास्त बारीक आपल्याला हे करायचं नाही, थोडा मोठा मोठा करायचा आहे. पल्स मोडवर आपल्याला हे फिरवायचं आहे. आता मी एकदा दाखवते कशा पद्धतीने करायचं. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक सुद्धा करायचं नाही आणि जास्त मोठा पण नाही. अशा पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत. आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. ही पीठ गाळायची चाळणी आहे, त्याच्यामध्ये आपण हे चाळणार आहोत. आपण 2 वेळा हे चाळून घेणार आहोत. आधी वरी चाळणीतून चाळणार आहोत, हे चीक काढणार आहोत.
त्याच्यानंतर खाली आपण इथे एक कपडा लावलेला आहे, खाली पातेला आहे, त्या पातेल्याला कपडा बांधलेला आहे. कपड्याच्या ऐवजी तुम्ही इथे काही वापरू शकता, कॉटनचा कापड किंवा ओढणीत सुद्धा वापरू शकता. आता या कपड्यात आपला जो सर्व चीक आहे तो पडत आहे आणि डबल आपण या कपड्यातून खाली हे चीक पडत आहे, म्हणजे खालच्या पातेल्यामध्ये आपला जो गव्हाचा चीक आहे तो पडत आहे. आता या मिक्सरच्या जार मधला सर्व जे आपण गहू आहेत ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने अशा प्रकारे दाबून त्याच्यातला जो चीक आहे तो आपल्याला काढायचा आहे. तुम्ही इथे पाणी जास्त वापरू शकता, पाण्याचा काहीही इथे प्रॉब्लेम होणार नाही, कारण तुम्ही नंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते लास्टला नंतर काढून टाकायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने जर असं केलात तर तुमचा जो यामध्ये जो चीक असतो तो खूप छान प्रकारे निघतो. पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपला चीक इथे निघत आहे आणि खालच्या पातेल्यामध्ये हे सर्व जमा होत आहे. पण कॉटनचा कपडा थोडा पातळ असावा, त्याच्यामुळे जे आपला चीक आहे तो लगेच खाली पडतो. आता हे जे वरचा जो गव्हाचा चोथा आहे तो आपल्याला छान हाताने दाबून काढायचा आहे. त्याच्यामध्ये बराच काही चीक असतो आणि हे एका आता आपण प्लेटमध्ये ठेवूया. हे पहा मी इथे प्लेटमध्ये ठेवते, कारण हे आता आपल्याला फेकायचं नाहीये. याची प्रोसेस अजून सुद्धा चालू आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया या चिकाचा या जो कोंडा आहे गव्हाचा त्याला काय करायचं. हे आधी सर्वात आधी आपण हे साईडला ठेवूया. हा जो आपला चीक आहे गव्हाचा एकदम पांढरा शुभ्र दुधासारखा किती मस्त निघत आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान आपला हा गहू भिजलेला आहे आणि आपण मस्त 3 दिवस 3 रात्र हे गहू भिजत ठेवले होते. त्याच्यामुळे आपला जो चीक आहे तो भरपूर प्रमाणात निघत आहे. आपण इथे ही प्रोसेस एकदम स्टेप बाय स्टेप करून दाखवत आहोत. हे पहा आता हे गव्हाचा कोंडा जो आहे तो आपण साईडला ठेवूया आणि अजून उरलेले जे गहू आहेत ते असेच आपण मिक्सर मध्ये टाकून दळून घेऊया. हे पहा आपला जो चीक आहे तो सर्व खाली पडला आहे, म्हणजे आपल्या खालच्या पातेल्यामध्ये पडलेला आहे. आता या चाळणीला आपण एकदा याच्यातलं जो गव्हाचा जो कोंडा आहे तो काढायचा आहे. आता हे याची चाळणीचे सर्व छिद्र जे असतात ते बुजलेले असतात, म्हणजे पूर्णपणे जाम झालेले आहे. तर आता काय करायचं, एक थोडस मीठ घ्यायचं. मिठामुळे आपले जे हे छिद्र आहेत, होल आहेत ते पूर्णपणे निघून जातात. थोडस हाताला मीठ लावायचं आहे आणि चाळणीला सुद्धा मीठ लावायचं आणि सर्व असं हाताने छान त्याला घासायचं आहे, म्हणजे जे आपला जो चीक आहे तो चिकट असतो आणि त्याच्यामुळे जे या चाळणीला छिद्र असतात ते बंद होतात. मीठ लावल्यामुळे ते लगेच खुलले जातात. आता परत आपण एकदा आपले जे गहू आहेत उरलेले ते परत मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे चीक काढून घेणार आहोत. पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण आपला जो चीक आहे तो आपल्याला काढायचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी खूप एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण पद्धत तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवत आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा ही कुरडई बनवत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. खूप त्यांना सुद्धा सहजपणे ही कुरडई बनवता येईल अशा पद्धतीने मी ही रेसिपी इथे सांगत आहे. तर हे पहा आपला सर्व गव्हाचा चीक इथे काढून झालेला आहे आणि आपला जो चीक आहे तो पूर्ण या कपड्यातून खाली पडलेला आहे, म्हणजे आपल्या ज्या पातेला आहे त्याच्यामध्ये पडलेला आहे. आता ही चाळणी आपण साईडला ठेवून देऊया. आता पहा या पातेल्यामध्ये किती छान प्रकारे चीक पडलेला आहे. आपण हे कपडा जो आहे तो काढून घेऊया. हलक्या हाताने काढायचा आहे, अजिबात त्याला हलवू नका. हे पहा किती मस्त आपला जो चीक होता तो या पातेल्यामध्ये जमा झालेला आहे. आपण 2 टाइम याला गाळलेला आहे. सर्वात आधी आपण चाळणीने गाळलेला आहे, त्याच्यानंतर आपण खालून कपडा बांधून कपड्याने सुद्धा याला गाळलेला आहे, म्हणजे 2 टाइम आपला जो चीक आहे तो गाळला गेला. आता हे जो आपला गव्हाचा कोंडा आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी टाकूया. मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी टाकलेला आहे आणि चाळणीला सुद्धा जे आपला गव्हाचा चीक होता तो अडकलेला तो सुद्धा आपण काढायचा आहे. आता हे जे गव्हाचा कोंडा आहे तो आपल्याला मस्त
छान 3 ते 4 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छान चोळून त्याला गच्च दाबून याच्यात जेवढा चीक आहे तो आपल्याला काढायचा आहे. याच्यामध्ये अजून सुद्धा भरपूर प्रमाणात चीक असतो. त्याच्यासाठी पाणी थोडे मोठ्या प्रमाणात टाका आणि गच्च असे दोन्ही हाताने दाबून त्याचा जो चीक आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे. हे पहा, आता मी इथे काढून ठेवत आहे. आता याच्यामध्ये अजिबात चीक राहिलेला नाही. आपण याच्यात काहीच राहिलेलं नाही. हे आता आपण साईडला ठेवून देऊया. एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे चीक निघाला. आता हे आपण फेकून देऊया. हे मी 2 वेळेस अशा प्रकारे पाणी टाकून गच्च असे दाबून घेतले आणि एवढे पाणी म्हणजे एवढा चीक आपल्याला इथे भेटलेला आहे. हे एकदम जास्त प्रमाणामध्ये केलेला चीक आहे. आता सर्व दोन्ही पातेल्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आहे. 2 तांबे पाणी टाकूया आपण याच्यामध्ये. आता आपली ही स्टेप 3 आहे म्हणजे चीक सेट करण्याची. आपण आता सध्या चीक जो आहे आपला तो सेट करत आहोत. इथे मी भरपूर प्रमाणात पाणी टाकले. आता हा तुरटीचा खडा आहे. तुरटीचा खडा आपण असा 7 ते 8 वेळेस गोल फिरवून घ्यायचा आहे. आपण दोन्ही पातेल्यामध्ये वेगवेगळे काढलेले आहे चीक आणि पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवलेलं आहे. या दोन्ही पातेल्यामध्ये आपण जे तुरटी घेतलेली आहे 7 ते 8 वेळेस असे गोल फिरवायचे आहे आणि झाकण ठेवायचं आहे. हा चीक आता आपल्याला 8 ते 10 तास असेच ठेवायचे आहे. म्हणजे तो चीक जो आहे आपला एकदम मस्त खाली बसतो आणि वरवर पाणी अलगद येते. हे पहा, 7 तास झालेले आहेत. याच्यातले सर्व पाणी जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला काढून टाकायचं आहे. अजिबात हलवू नका. खूप हलक्या हाताने आपल्याला हे पाणी काढायचं आहे. मी 7 तास ठेवले होते म्हणजे रात्रभर हे जे चीक आहे ते रात्रभर पाण्यामध्ये रात्रभर होता. आता सकाळी 9 वाजलेले आहेत. सकाळी 9 वाजता मी हे काढत आहे आणि मी रात्री चीक काढलेला आहे. 6च्या नंतर आपल्याला चीक काढायचा आहे गव्हाचा. एक तर तुम्ही सकाळी 8च्या किंवा 9च्या आधी काढायचा चीक, नाही तर संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान काढायचा. उन्हामध्ये चीक कधीही काढू नका. चीक छान निघत नाही आणि जास्त प्रमाणात सुद्धा तुमचा चीक निघत नाही. जर संध्याकाळी जर तुम्ही चीक काढला तर भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला चीक मिळतो कुरडई करण्यासाठी. ही एक छोटीशी टीप आहे. हे पहा, आता हे पाणी आपलं फेकून द्यायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही पातेल्यामधला एका पातेल्यामध्ये टाकायचं आहे. हे आपला खालचा जो चीक राहिलेला आहे तो. आपल्याला इथे भरपूर प्रमाणामध्ये मस्त अर्धा किलो मध्ये खूप छान प्रकारे चीक मिळालेला आहे. आता परत एकदा आपण याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये. हे पहा, आता परत आपण जे 2 पातेले होते त्याच्यातला एका पातेल्यामध्ये सर्व चीक टाकलेलं आहे आणि परत एकदा थोडेसे पाणी टाकायचे 2 ते 3 ग्लास आणि झाकून ठेवायचं याला सेट होण्यासाठी. आता हे आपण 4 तास ठेवलेलं आहे. 4 तासानंतर आपण परत एकदा चेक पाहणार आहोत. आपला जो चीक आहे तो पूर्णपणे खाली बसलेला आहे आणि पाणी जे आहे ते एकदम पूर्ण वरी आलेलं आहे. आता हलक्या हाताने याला न हलवता हलक्या हाताने याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पहा, आपला इथे अशा पद्धतीने हा चीक इथे बनून तयार झालेला आहे. या चिकामध्ये पाणी जास्त ठेवू नका. जर जास्त पाणी ठेवलात तर तुमचा जो चीक आहे याची कुरडई तुम्हाला बनवता येणार नाही. आता हे आपण एका छोट्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये सर्व चीक काढून घ्यायचा आहे आणि किती झाला आहे ते मोजायचं आहे. आता हे आपण सर्व मोजून घेऊया. आपला चीक हे पहा, एक बाउल झालेला आहे. अर्धा किलो मध्ये एवढा छान चीक आपल्याला इथे मिळालेला आहे. एक बाउल चीक निघालेला आहे म्हणजे खूप मस्त मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. म्हणजे आपले जे गहू होते गव्हाची कुरडी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट होते. आता त्याच बाउलमध्ये मी हे चीक टाकलेलं आहे. आता याच बाउलने आपल्याला पाणी घ्यायचे आहे कुरडई करण्यासाठी. पाणी एकदम मोजून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढा चीक निघणार आहे तेवढाच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. इथे एक बाउल आपला गव्हाचा चीक निघाला, तेवढा एकच बाउल त्याच पाणी घेणार आहोत आपण. हे पहा, एवढा चीक निघाला, एवढेच पाणी मी इथे घेतले. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये हे जे पाणी आहे मोजलेलं आपण त्याच्यामध्ये टाकूया. स्टेप नंबर 4 म्हणजे चीक शिजवणे. आता हा चीक जो आहे तो आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये मस्त छान मंद आचेवर शिजवणार आहोत. इथे मी एक बाउल चीक निघाला होता आपला, एक बाउलच पाणी टाकले. त्याच्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकलेलं आहे.
म्हणजे 1 चमचा, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचाला थोडेसे कमी. या पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जो चीक केलेला आहे, जो आपला चीक निघाला होता गव्हाचा, तो आपण याच्यामध्ये बारीक धार टाकत टाकत मस्त एका हाताने चीक टाकायचा आणि एका हाताने हे फेटत जायचं. अजिबात गोळे करू देऊ नका किंवा होऊ देऊ नका, गुठळ्या होऊ देऊ नये. त्याला सतत आपल्याला छान हलवत राहायचं आहे. चीक टाकताना खूप हळूवारपणे टाकायचं आहे आणि एका हाताने फास्ट याला मिक्स करायचं आहे. हे खूप महत्वाची टीप आहे. आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे. गॅस जर मोठा केला तर तुमचे जे चीक आहे त्याची लगेच गुठळ्या होतात. पहा तुम्ही, आणि पटपट आपल्याला खूप फास्ट हे फेटायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे. गुठळ्या होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये खूप फास्ट करत आहोत. जर दोघी जणी असतील तर तुम्हाला खूपच छान एक जण चीक टाकायचा आणि एक जण फेटायचं, म्हणजे मिक्स करायचं फास्ट मध्ये. सतत आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं अशाच प्रकारे हलवत राहायचं आहे. नाहीतर चिकाची खूप लवकर गुठळी होतात. कारण हे गव्हाची आहे. रव्याची कुरडई तेवढी जास्त लवकर घट्ट होत नाही, गव्हाची खूप लवकर होते. आता पहा, आपल्याला हे चीक जे आहे तो सेट करायचा आहे, म्हणजे शिजवायचा आहे. चीक शिजवायचा कसा? एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, हाताला लावायचं आणि चीक जो आहे आपला सर्व सर्व जिकडे चिटकलेला आहे तो सर्व एका साईडला करून ठेवायचा आणि पाण्याचा हात लावून त्याला हलक्या हाताने दाब द्यायचा आहे. अशा प्रकारे हाताला पाणी लावायचं आहे, पाणी टाकायचं नाही, फक्त पाण्याचा हात लावायचा आणि त्याला अशा प्रकारे दाबायचं आहे खाली. जसे आपण पाटवडीची वडी करतो तशा पद्धतीने फक्त दाबायचं आहे. आता मी गॅस इथे बंद केले कारण खूप पोळत आहे. आता गॅस चालू केले, झाकण ठेवायचं आहे, गॅस चालू करायचा आणि बारीक गॅस करायचा. 5 मिनिटं आपल्याला हे असंच वाफवायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एखादी रवी किंवा तुम्ही काहीतरी मॅशर घ्यायचा आहे आणि हे जो आपला चीक आहे आपण जो सेट केला होता तो परत एकदा फोडायचा आणि जर एखादी गुठळ्या झाल्या असतील तर रवीने किंवा मॅशरने घेऊन त्याची गुठळी आपल्याला फोडायची आहे. पण या चिकामध्ये अजिबात एकही गुठळी झाली नाही, पण तरी सुद्धा मी एकदा करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे सर्व चीक जो आहे तो आपला काढायचा आहे. तर हे पहा, आपला हा चीक अजून एकदा परत एकदा आपण याला थोडेसे हाताला पाणी लावायचं आणि परत एकदा सेट करायला ठेवायचं. म्हणजे याला जो स्टीम आहे ती एकदम छान प्रकारे येते आणि चीक पण खूप मस्त शिजला जातो. तुमची जी कुरडई आहे टाकताना अजिबात तुटत नाही. बऱ्याच जणांची कुरडई टाकताना तुटतात कारण ते चीक अजिबात शिजलेला नसतो त्याच्यामुळे, किंवा गुठळ्या झाल्या असतील तरीही तुमचा कुरडई टाकताना तुटतात. तर हे पहा, आता चीक झाला म्हणून कसं ओळखायचं हे इथे मी एक सांगते. टिप नंबर 5 किंवा स्टेप नंबर 5. आपला हे इथं चीक झालेला आहे. हे पहा, मी एकदा दाखवते. हाताला थोडेसे पाणी लावायचं आणि समजा तुमच्या हाताला जो हे चीक जर चिटकत नसेल तर समजायचं की तुमचा चीक इथे परफेक्ट शिजलेला आहे. आता हे आपण झाकून ठेवूया. आता 5 मिनिटांनंतर आपण लगेच कुरडई टाकायला घेऊया. हे पहा, मी इथे सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला मी शेवयाची आपली जी शेव असती त्याची प्लेट लावलेली आहे. याला तेल अजिबात लावायचं नाही सोऱ्याला. आणि गरम गरम असतानाच आपण ही शेवई पाडायची आहे, म्हणजेच आपली जी कुरडई आहे ते पाडायची. मिश्रण जर एकदम असं पारदर्शक दिसत असेल आणि घट्ट झालं असेल तर समजायचं की तुमची कुरडई एकदम छान पडणार आहे आणि खूप छान झालेला आहे तुमचा चीक. आता जर कुरडई आपण पाडत आहोत, तुम्ही पाहू शकता किती मस्त एकसारखी पडत आहे. गरम गरम मिश्रण असतानाच साच्यामध्ये भरून आपल्याला हे एका प्लास्टिकच्या पिशवीवर पूर्ण कुरडया पाडायच्या आहेत. पहा किती सुंदर पडत आहेत ही कुरडई, एकसारखे पडत आहेत, अजिबात कुठेही मध्येच टाकताना तुटत नाहीये. किती सुंदर आणि किती मस्त पडत आहेत. आता हे आपण 2 ते 3 दिवस मस्त उन्हामध्ये वाळवणार आहोत या कुरडईला. आणि कुरडई थोडीशी पसरट टाकायची कारण तळल्यानंतर ती एवढी मस्त तळल्या जाते. जास्त गजगज किंवा जवळ जवळ कुरडई टाकू नका. थोडीशी लांब पसरट अशी कुरडई असती
आणि ती दिसायला पण खूप छान दिसते तळल्यानंतर. त्याच्यासाठी थोडीशी पसरट करूनच कुरडई टाकायची आहे. तर इथे अर्धा किलोची मी कुरडई गव्हाची चीक काढून आपण इथे बनवली आहे. हे पहा 3 दिवस झाले आहेत एवढी छान मस्त आपली ही कुरडई वाळलेली आहे. तुम्ही पाहू शकता हिचा रंग पण किती मस्त दिसत आहे, एकदम पांढरा शुभ्र. आता पहा मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि आपण आता ही एक कुरडई टाकून याच्यामध्ये तळूया. वाव, किती सुंदर आणि किती पांढरी शुभ्र आपली ही कुरडई इथे बनून तळून आलेली आहे. किती मस्त कुरडई दिसत आहे. किती दुप्पट तिप्पट आपली ही कुरडई मस्त तळून झालेली आहे. किती छान दिसत आहे पहा तुम्ही. एकदम कुरकुरीत झालेली आहे, अजिबात तिचा तुकडा सुद्धा पडत नाही. किती मस्त आपलं जे चीक होतं ते एक नंबर झालेला होता, अजिबात कुठेही चुकलेला नाही. ही कुरडई आता पूर्णपणे झालेली आहे. एकदम स्टेप बाय स्टेप मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. अजिबात कुठेही काही चुकलेली नाही किंवा बिघडलेली नाही. तुम्ही जर अशाच पद्धतीने केलात तर तुमची ही पहिल्या प्रयत्नामध्ये तुमची ही कुरडई तयार बनून होईल. अशाच पद्धतीने एक कुरडई मी इथे तोडून दाखवले, पहा किती सुंदर झालेली आहे. इथे मी तुम्हाला काही टिप्स देऊ शकते. चीक शिजवताना जास्त घाई करू नका. नंबर 2, सूर्यप्रकाश छान असला तर तुमची कुरडई एक नंबर होते. आणि जाडसर अजिबात कुरडई पाडू नका. थोडीशी पसरूनच कुरडई पाडा, म्हणजे ती छान तळल्या जाते आणि लवकर पण वाळते. तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली मस्त अशी कुरडई, गव्हाची कुरडई. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.